हरि ओम हरि ओम हरि ओम. ओम श्री सद्गुरु परमात्मने नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरि ओम. श्रेष्ठ पुरुष जे व जसे आचरण करतात अन्य लोक देखील त्यानुसारच आचरण करत असतात. या जगामधले जे श्रेष्ठ पुरुष आहेत म्हणजे पुढे गेले ते निमाई झाले जाणवांतील त्यांच्या सीमा रे. म्हणजे जे पुढं गेले त्यांनी ज्या सीमा खून रेषा बांधून ठेवल्या तर त्यांना प्रमाण समजून आपण चालत जाऊ. आपण असा भाग पाहिला होता परवा दिवशी की स्वतःच आपण जनक असतो. जनक म्हणजे जो ब्रह्मनिर्माण करतो. आमच्या विहीनबाईनं याचं प्रमाण सांगितलं होतं वासुदेवामधलं की आता ऐसेची अवघे जन येती जाती तयापासून जननो हे हा जनार्दन ऐसी बानली निज खून गा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा. आणि याचं प्रमाण आहे जो सतत याच्यामध्ये रमण करतो. मग तो कसा रमण करतो? तो देवी देवतांना भसतो का? मग नाही. गावात बाहेर हिंडे आळी देवी देवीची केलीची पोळी चरण नसता वाजे धुमाळी ज्ञानदेवाची कांती सावळी कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल. हे महापुरुषाचे लक्षण आहे. जो जनक होतो त्याचे लक्षण आहे. टाळा टाळी लोपला नाद अंगोआंगी मुरला छंद भोग भोगताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा कैसा वासुदेव बोलतो बोल. म्हणजे चरण नसता वाजे धुमाळी अनहद नादाचं वर्णन आहे हे की तो सतत त्या परमानंदामध्ये असा मग्न असतो. आणि मग तो ज्या मार्गानं जातो पहा आपले गुरुदेव ज्ञान गिळोनी गावा गोविंद ज्ञान गिळून गोविंद गातात. तुम्हाला वाटत असं ना आज इतकी घाई का आहे
तर मोबाईल पूर्ण भरलेला आहे आणि फक्त 1 GB 10 मिनटं आपल्याकडं आहेत. म्हणून कोणताही पापट पसारा आज न लांबवता डायरेक्ट आपण श्लोकाला हात घातलेला आहे. तर हे जे महापुरुष असतात हे स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रथमतः स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित होतात आणि महापुरुषांच्या आत्मतृप्त राहणीवर, जे आत्मतृप्त महापुरुष आहेत त्यांच्या राहणीवर त्यांनी प्रकाश टाकला की ते जे कर्म करतात, एखादं चांगलं कर्म केलं किंवा वाईटही केलं, त्यांच्यावर त्यांनी काहीच फरक पडत नाही. त्यांच्या कर्माने त्याला काही लाभ होत नसतो किंवा कर्म त्यांनी सोडून दिलं तर काही नुकसानसुद्धा होत नाही. गुरुमा एक खूप सुंदर उदाहरण सांगायच्या नेहमी. गुरुमा दिल्लीला सत्संग करायला गेल्या होत्या. एका भक्ताच्या घरी थांबल्या होत्या. त्या सकाळी उठून ध्यान करत होत्या. त्या घराची मालकीन देवपूजा करत होती आणि त्या मालकीननं सांगितलं की माझी आता देवपूजा झाली, तुम्ही देवपूजा करून घ्या. तर गुरुमानं सांगितलं की माझी पण देवपूजा झाली. तर पंजाबी भाषेत त्यांनी काय सांगितलं ते मला सांगता येणार नाही, परंतु ती बाई म्हणायला लागली की बाई काही देवाजवळ बसली नाही, काही त्याचं नामस्मरण केलं नाही, काही भजन म्हटलं नाही, चिंतन नाही, त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं काहीच वाहिले नाही, अशी कशी तुझी पूजा झाली? त्यांनी म्हटलं माझा देव असाच आहे, त्याला हे काहीच लागत नाही, माझी पूजा झाली. आणि मग ती बाई त्यांना हसायला लागली की ऐसी कैसी पूजा करते हो तुम. त्यांनी म्हटलं मेरी पूजा ऐसी आहे. आणि मग गुरुमा म्हटल्या मी तेव्हा ते भजन रचलं. दिया जले अगम का बिन बाती बिन ते, हम वासी उस देश के जहाँ पार ब्रह्म का खेल. दिया जले अगम का बिन बाती बिन तेल. तुम्ही ऐकून पहा, गुरुमांचं एक खूप सुंदर भजन आहे. तर जनकादी महर्षींनी आपले कर्म उत्तम प्रकारे करीत होते. कर्म सोडल्यानं काही फरक पडत नाही, परंतु मागून येणारे आपण जसं वागतो त्याच्यावर ते चालणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी ते त्यांचे नियत कर्म उत्तम प्रकारे पार पाडत असतात. भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. आणि जनक राजाची किंवा जनकाच्या पुढे पिढ्यामध्ये जेवढेही जनक झाले ते या जनकासारखेच वागत होते आणि त्याच्या आधीचे सुद्धा. श्रीमद भागवतामध्ये खूप त्यांची वंशावळी आलेली आहे. तर श्रीकृष्णांनी त्या महापुरुषाबरोबर आपली हळूच तुलना करून सांगितले आहे. इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी त्यांच्यासारखाच आहे. कोणासारखा? त्या आत्मज्ञानी महापुरुषासारखा नव्हे. त्या आत्मज्ञानी महापुरुष म्हणजे हे पार्था मीच आहे हे तू जाण. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचनः नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. हे पार्था, आता या तिन्ही लोकात मला काही कर्तव्य करावं असं काही राहिलेलं नाही आहे. मागे त्यांनी सांगितले की त्या महापुरुषाला समस्त पाणी मात्राशी कोणतेच कर्तव्य शेष राहिलेले नाही आहे. खरं म्हणजे ही एक इतका सुंदर सूक्ष्म विषय हा इथंच आपण गुंतलेलो आहे. याच्यामुळं आपल्याला अतोनात दुःख आहे. ज्यानं काल सुरेश आनंदजींनी एक सुंदर वाक्य सांगितलं की ज्यानं कोणाकडून काही आस ठेवली, ती आस पूर्ण नाही झाली की तो निराश होतो. आणि ज्यानं हे कोणी माझं नाहीच आहे, इदम न मम असं म्हटलं आणि त्यांना सोडून दिलं, त्यांच्याकडून कोणची आस ठेवली नाही, तर तो मनुष्य जीवनात कधीच निराश होत नाही. सगळं मी आणि माझंचा एक छोटासा खटका आहे, तो मिटून टाका. आणि आपल्या जीवनातही आपल्याला असं वाटतं मुलगा माझ्या म्हणण्यानुसार वागला पाहिजे, मुलगी माझ्या म्हणण्यानुसार वागली पाहिजे, नवरा माझ्या म्हणण्यानुसार वागला पाहिजे,
किंवा बायको माझ्या म्हणण्यानुसार वागली पाहिजे. सोडून द्या यांना. त्यांचं त्यांचं प्रारब्ध त्यांना भोगू द्या. त्यांच्या कर्मानुसार ते जिथं जातील तिथं जाऊ द्या. आणि आपला जो मीपणा त्यांच्यावर आपण लादलेला आहे की हे माझं आहे, ते काढून घ्या हळूच. आणि मग पहा, कोणताही त्रास होणार नाही, काहीच नाही होणार. पण आपण हे सगळं आपलं धरून बसून आपल्याला परमात्म्याला प्राप्त करायचं आहे, पण तसं होत नाही. आणि म्हणून हा सगळा खटका आहे, क्लेश होतात. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भविष्यावर सोडून द्यायचं आणि मग गंमत पाहायची कालांतरानं काय काय पुढं येतं तर समोर. पण आपण तसं करत नाहीत. भगवान श्रीकृष्णाला हे सगळं माहिती होतं, म्हणून हसत हसत सगळ्या गोष्टीला सामोरे गेले. आणि हे सगळं करत असताना काही शापही मिळाले, काहींचे आशीर्वादही घेतले. आणि भगवान श्रीकृष्णाचे मुलंच जिथं त्यांच्या अनुकूल नव्हते, तर त्यांनी सगळी द्वारका स्वतः बुडवून टाकली. मग आपण कोण आहे? किती जितकं धरायला जाल तितकं हातातून सुटताना दिसन. त्याच्यापेक्षा सहजमध्येच सोडून द्या. आणि सोडलं की खूप सुख प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की त्याला कोणचं कर्तव्य त्यांचं शेष राहिलेलं नसतं. समस्त प्राणीमात्रांशी त्यांचं कोणचं कर्तव्यच शेष राहिलेलं नाही. येथे सांगतात ते की त्रैलोक्यात मला कर्तव्य शेष राहिलेले नाही आणि मला प्राप्त झाली नाही अशी कोणची देखील वस्तूही सुद्धा शेष राहिलेली नाही. एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. एक साधलं तर सर्व काही प्राप्त होतं आणि सर्व साधायचा प्रयत्न केला तर सर्व काही जातं. पहा तुम्ही, काही दिवसानं हरिदासजींचं एक असं उदाहरण तुमच्यासमोर येईन अजून की मग तुम्ही म्हणाल खरंच असं असतं का. आई मौज फकीर की दिया झोपड़ा फूक. लेकिन बेटे, मैं आपको एक बात बता देती हूँ, आप तो जा रहे हो, लेकिन एक दिन मैं भी जाऊंगी और क्षेत्र में रहने की मेरी वो व्यवस्था मेरे गुरुदेव खुद कर देंगे. आप आपकी व्यवस्था खुद कर रहे हो और मैं मेरी व्यवस्था क्षेत्र में रहने की मेरे गुरुदेव करेंगे. मैं भी भगवान के धाम में रहूँगी और गुरुदेव की सेवा करूँगी. इतना आपको बता देती हूँ. आप अपनी व्यवस्था करो, मेरी व्यवस्था मेरे गुरुदेव कर रहे हैं. तो मी कर्माचे उत्तम प्रकारे जे प्राप्त होण्यासारखी कोणतीही गोष्ट मला अप्राप्य राहिलेली नाही, तरी देखील मी कर्माचे उत्तम प्रकारे आचरण करतच असतो. का करतो? मला काही करायची गरज आहे का? नाही. गुरुदेव म्हणतात ना, मैं अभी मेरा नियम करके आया हूँ. काही गरज आहे नियम करायची? आपल्यासारख्या करोडो लोकांनी नियम केले तर त्यांचा नियम पूर्ण होतो. परंतु का? यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे पार्था, कारण जर मी सावध राहून कर्म केले नाही तर अन्य लोक देखील मी जसे आचरण करेल तसेच वागू लागतील. मग आपले अनुकरण करणे वाईट आहे का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात हो. मग माझं अनुकरण करणं लोकांनी वाईट आहे का? तर म्हणतात हो. पण कोणचं अनुकरण? त्याचं उत्तर उद्याच्या पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहू. परंतु भगवंत आता तरी सांगतात या 23व्या श्लोकामध्ये की मी सावध राहून माझं कर्म करतो, कारण की उद्या मी जसा वागेन तसं माझं आचरण लोक करतील. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे का. मी जर स्वयंपाक करत असले तर मी मोबाईलमध्ये बापूजींचे सत्संग, आता तर सध्या जे विठ्ठल भाऊंचे सत्संग येतात तेच मी लावते आणि ते ऐकते. पण मला तोंडानं सांगायचं काम पडत नाही. माझी सुनबाई घरामध्ये तिथे सगळं तसंच करत असते. हरिओम. उद्या पुन्हा भेटू. आपल्या सत्संगाला इथंच विराम देऊ, कारण अलाराम झालेला आहे. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. श्रीमद भगवद्गीतेच्या फलासहित आजची झालेली सेवा मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. त्वदीयं वस्तु गोविंदम. ही वस्तू तुझीच आहे, तुलाच अर्पण. हरिओम हरिओम हरिओम.